नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला पालक कढी पकोडा दाखवणार आहे. आता पकोड्यासाठी लागणारं हे डाळीचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे. मीठ, लाल तिखट आणि ओवा. अर्धा चमचा मीठ घालून घेते आहे. अर्धा चमचा मिरचीची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता ह्याच्यात पाणी घालून चांगलं आधी आपण फेटून घेऊया. आता हे भज्याचं पीठ तयार झालं आहे. त्याच्यात 1 चमचा मी जरा गरम तेल घालून घेते मोहन म्हणून. बाकी यात सोडा वगैरे काही घालण्याची आवश्यकता नाही आहे. आपण आता डायरेक्ट भजी तळायला घेऊया. अशा हाताने भजी घालून घेऊया. आता हे आपले पकोडे म्हणजे भजी तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. असे आपण सगळे पकोडे करून घेऊया. आता पाणी उकळत ठेवलं आहे. त्यात हा एक पालक आहे, अख्खी जुडी आहे, ती मी ह्याच्यात घालते गरम पाण्यात. म्हणजे आपण पालक ब्लांच करून घेऊया. जर शिजला की मग लगेच थंड पाण्यात घालायचा, म्हणजे पालकाचा हिरवा रंग चांगला राहतो. आता आपण हा गाळणीवरती काढून घेऊया. आणि लगेच थंड पाणी घालून घेऊया, म्हणजे त्याचा रंग चांगला राहतो. आता मी हे 400 ग्रॅम दही घेतलेलं आहे, ते ढवळून घेतलेलं आहे. पालकाची प्युरी केलेली आहे, ती ह्याच्यात घालून घ्यायची. आणि त्याच्यात पाणी घालून त्याचा पातळ ताक करून घ्यायचं. आता ह्याच्यात 1 चमचा मोठा डाळीचं पीठ घालायचं, मोठा भरून. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. लाल तिखट 1 छोटा अर्धा चमचा. मीठ अर्धा चमचा आणि साखर 1 चमचा छोटा. कारण आपण दही घातलेलं आहे, त्याला आंबट, तिखट, गोड अशी चव आली पाहिजे. आता हे आपण ढवळून घेऊया. आता मी हे कढईत तूप तापत ठेवलेलं आहे, त्याच्यात अर्धा चमचा जिरं घालून घेऊया. लवंग घातले, हिंग घालून घेते आणि कसुरी मेथी घालून घेते. आता हे ताकाचं मिश्रण आपण घालून घेऊया. आता ही जरा
ढवळत राहायची. कढी आहे त्यामुळे ढवळली नाही तर फाटण्याची एक शक्यता असते. त्याला उकळी येईस तोपर्यंत आपण ढवळत राहू. आपली ही पालकाची कढी तयार झालेली आहे. त्याच्यात आपण हे पकोडे घालून घेऊया. आणखी 2 मिनिटं परतूया आणि बंद करूया. ही आपली कढी तयार झालेली आहे. आता मी खाली काढून घेते. पालक कढी पकोडा तयार झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपणाला बघता येतील. धन्यवाद.